सासूबाई नमो नमः. सासूबाई. विघ्नेश रत्न बारकी, अ ग्रेट बिझनेसमॅन, भिकेला लागला. हा भिकेला लागलाय. मा 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 दादा पडलो मी, पडलो. तुम्ही सावरलात मला. हो आभारी आहे मी तुमचा. आभारी. पण मला सांगा, मला मातीत का पाडलं तुम्ही? विघ्नेश काय आम्ही मातीत पाडलं तुला? येस, तुम्ही दोघांनी मिळून. तुम्ही दोघं माझे पंख आहात. आणि पंखच गळून गेले तर मी उडणार कसा ना? सांग ना. तुम्हाला वाटलं मी प्रेसचा मालक स्वतःला समजतोय, वाटलं ना? एवढा नीच आहे का रे मी? हा ऋषी, तुम्ही समजायला लागला. सगळ्यांना वाटलं मी नीच आहे. आय एम ओके. तो वाधवा काय म्हणतो माहितीये का? वाधवा मला काय म्हणाला माहितीये? वाधवा, तुमचे भाऊ तुझ्या बरोबर आहेत. नो, ऑर्डर कॅन्सल. तुमची ऑर्डर कॅन्सल, सगळं कॅन्सल, बिझनेस कॅन्सल. विघ्नेश फुस. फोन येतो ऑफिस मध्ये. ऑपरेटर हॅलो विघ्नेश साहेब आहेत का? पैसे मागायचे त्यांच्याकडे. ऑपरेटर सांगते नाही. विघ्नेश साहेब बाथरूम. आयुष्य झाले टॉयलेट बाथरूम. 2 पंखच गळून गेले तर काय होणार? झालं का तुमचं समाधान? वन मिनिट. आई आई, वहिनी मीरा, प्रथमेश दादा, ऋषी, ओ काश्मीर, सॉरी कॅश. मी सगळ्यांच्या समोर आता डिक्लेअर करतोय की विघ्नेश रत्न बारकी जगातला युजलेस मुलगा आहे. युजलेस. सत्य हा डॅड बोला. मीरा कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तुम्ही सांगा का फोन केला? काय नाही ग, जरा अस्वस्थ वाटायला लागलं होतं म्हणून. बाकी तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? ठीक चाललंय ना?
मीरा, हं? नाही डॅड, इथे प्रॉब्लेम झालाय. काय 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 झालं काय? मी आता नाही सांगू शकत. अगं, असं काय काय प्रॉब्लेम झाला कळेल तर मला. मी काही मदत करू शकलो तर. नाही 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 डॅड, तुम्ही नाही हेल्प करू शकणार या बाबतीत. अगं पण काय झालंय कळेल का मला? काय झालंय? डॅड, मी आता नाही बोलू शकत. मी फोन करून तुम्हाला सगळं सांगेन. मीरा, काय प्रॉब्लेम झाला असेल? विघ्नेश, वाटेल ते बरवू नकोस. हे बघ, तुला असं कोणीही म्हणत नाही. आणि दादा, असं तुला कोणी सांगितलं असेल तर त्याच्यावर विश्वासही ठेवू नकोस. विघ्नेश, चल खोलीत चल. चल, रात्र खूप झाली. आपण उद्या सकाळी बोलू. चल चल. सकाळी आता सकाळ नाही, ही रात्रच संपणार नाहीये. दादा, विघ्नेश, अरे काय बोलतोयस तू हे? तुम्ही हुशार आहात. यू मॅडम प्लीज, आय वॉन्ट टू टॉक टू माय ब्रदर. तुम्ही ना हुशार आहात. तुम्ही मला सगळं शिकवलं. प्रेसमध्ये कसं काम करायचं. गुरु आहात तुम्ही माझे. पण हा विद्यार्थी नापास झाला रे. नापास झाला नाही. ते बघायला नाही थांबलात तुम्ही. ओ, तू मध्ये नको येऊ. जमा यंग मॅन, यू आर अ यंग मॅन. विक्रम प्रधान, मुंबई आयकनचा एकुलता एक सन इन लॉ. जायचं होतं मीटिंगला तर सांगून जायचं ना रे. दादा सांभाळ. नाही म्हटलं असतं का तुला? सांग ना. लहान भाऊ आहेस तू माझा. मुंबईत जाऊन मोठा झाला असतास तर सगळ्या दुनियेला ओरडून सांगितलं असतं. ऋषी माझा लहान भाऊ आहे, ओरडून सांगितलं असतं सगळ्यांना. मी सांगे माझा एक मोठी ऑर्डर काय मेरे वाईट झालो का रे? हा, सांग ना. वाईट झालो का? मला साधी शिंक जरी आली तरी 10 वेळा विचारणार आहे माझे आई आणि आबा. मला बरं नव्हतं तर फिरकले सुद्धा नाही. एवढा नीच आहे का रे मी? हा, एवढा वाईट झालो का मी? सांग ना. असेल तर तसं बोलतो बघ. आणि त्या दिवशी मीरा गणपतीच्या जागरणाच्या दिवशी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, विघ्नेश दादा चला ना, मी तुमच्यासोबत हात जोडते. मी तू एवढा वाईट आहे का रे? मी काय करणार दादा? तुम्ही बाहेर येतच नव्हतात म्हणून. मग अगं मग मला ना असं कान पकडायचा. कान पकडायचा आणि लहान मुलांना घेऊन येतात ना तसं बाहेर घेऊन यायचं ना. तू कसं ती लहान आहे म्हणून नाही करू शकली. माझी वहिनी तर मोठी आहे ना. हा वहिनी. सॉरी.
अभिलाषा वहिनी मला खरंच मी एवढा वाईट आहे का ग? सांग ना मला, एवढा वाईट आहे का मी की मला आवडते म्हणून तू माझ्यासाठी पावभाजी बनवणारी तू आज माझ्याशी बोलतच नाही, बोलणं बंद केलं. एवढा वाईट आहे का? सांग ना. अगं पावभाजी मिळते 5 स्टार हॉटेलमध्ये, मिळते, कॅशला विचार, मिळते. पण म्हणजे आजची चव नसते. आजची चव नसते. तू जेव्हा मला पावभाजी वाढते ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर ना समाधान असतं, आनंद असतो. तू तिकडे नसतो ना. खरं सांगू तुला, तू आई आहेस माझी. भोळी भाबडी आई माझी. तू रडू नकोस. मी चुकले. मी खूप वाईट आहे, मला माफ कर. मी चुकले. मी वाईट आहे ग. तुला मी सांग दादा, ही चुकली नाही. अरे मी वाईट, तू वाईट नाहीये. खरंच तू वाईट नाहीयेस, तू एकदम चांगली आहेस. सांग दादा, चुकलं असं तर माफ कर. वाईट कोण आहे माहितीये का? तो बाप्पा. दादा त्याचा प्रॉब्लेम आहे. अरे हा खरं सांगतो. काय काश्मीरा, सॉरी कॅश. बाप्पाचा प्रॉब्लेम काय माहितीये? त्यांनी एकतर माझ्या कॅशला एक श्रीमंत नवरा द्यायला पाहिजे होता, किंवा मला समजूतदार बायको. मी श्रीमंत नाही. गझल कुठली आहे रे? हा कॅश. शेर सांगतो ना, शेर. ए रब, ना समझे है ना समझेंगे मेरी जुबान, दे दिल और उनको, या दे मुझे और जुबान. याचा अर्थ काय माहिती का? देवा, माझ्या मनातली गोष्ट तिला कळू दे रे. जर तिला ती कळत नसेल ना तर तिला अजून एक मन दे. नाहीतर मला तरी शिकव अशी भाषा की जी तिच्या मनाला कळेल. अरारारारा. अहो काय करून बसलायच आहे? हा गायत्री ताई, अहो काय हे संस्कार? माझ्या जीवाला काय बरं वाटत ना बघा हे. अहो ही तुमची पोरं. शकुंतला काय? नमस्कार. हे बघा, मी त्यांचा मुलगा असलो तरी तुमच्या मुलाचा गुरु आहे. त्याचं काय? त्याचं काय सांगा. कुठे माझा शिष्य? कुठे अभ्या? अभ्या नाही, त्यानं तुमची नोकरी सोडली.
नाही म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की ह्यो असला गुरु नग म्हणून. अभिलाषाच्या आई, तुम्ही आता जर गप्प बसलात ना तर बरं होईल. व्हायला आव्याला पण पटलं ऋषी मी वाईट येते. विघ्नेश दादा, तू प्लीज आधी तुझ्या खोलीत चल. प्लीज माझा ऐक, तू आधी आत चल. विघ्नेश, आता तुझी बडबड बंद कर आणि चल खोलीत जाऊन झोप. चल. विघ्नेश दादा प्लीज. मीरा पटकन चहा कर ना. मी चहा बनवते. अरे देवा कसला वास. मी आले ग. ओ भाई, मी गुरु. दारू पिऊन आलाय मी. कसा बोलतोय, कसा वागतोय, अवस्था झाली त्याची. काय करते मी, मला काही सुधरत नाहीये. किती मानतो तो मला. माझ्या हातची पावभाजी खाल्ली नाही म्हणून किती रडत होता. आणि मी काय घेऊन बसले, वाटणी. या आईमुळे मी हा विचार करते. वाटणी वाटणी वाटणी. काय अवस्था झाली आहे त्याची. नाही मला नको ही वाटणी. नकोय वाटणी, मला काही नको. विघ्नेश, बास झाला आता, जाऊन झोपा. झोपायचंय मला. आबा पण कायमचं झोपायचं मला. विघ्नेश, विघ्नेश काय बोलतोयस तू हे? विघ्नेश, असं बोलू नाही रे. विघ्नेश आता तुम्ही काहीही बोलताय. जा जाऊन झोपा बरं. इट्स अ फॅक्ट. फॅक्ट जे आहे ते सांगतो मी सगळ्यांना. कोणासाठी जगायचं सांग ना. कोणी नाहीये, घर नाही, माझी माणसं नाही, कोणी नाहीये माझ्यासोबत. कोणासाठी जग सांग ना, सांग. नाही विघ्नेश, मी आहे ना तुझ्या बरोबर. तू एकटा नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. पैशांसाठी ओके. तिला सांग, तिला सांग, कळलंय मला आता. कॅश तू माझ्या बरोबर फक्त पैशांसाठी. मला कळलंय. तुला पाहिजेत ना वाटण्यात. होणार, वाटण्या होणार आता. तुला पाहिजेत ना वाटण्या, होणार. पण त्यावेळेस ना मी नसणार. विघ्नेश दादा गप्प बस. काय कायमचं निघून जाणार आहे. तू घे तुझे पैसे घे. सांग तिला. विघ्नेश प्लीज असं बोलू नको. आबा हो, याला सांगा ना, हा काय वाटेल ते बोलतोय. हो मी चुकले, मला माफ कर. मी आणि अभिलाषा वहिनींनी मिळून वाटण्या करण्याचा प्लॅन केला होता. माझी चूक झाली विघ्नेश. खरं म्हणजे तुमच्या भावांमध्ये गैरसमज झाले नव्हते. ते केले गेले होते. विघ्नेश, तू जी शिक्षा देशील ती मला मान्य, पण प्लीज असं बोलू नकोस विघ्नेश. प्लीज प्लीज विघ्नेश. दादा कॅश हे सांग तिला. सांग तुझ्या वहिनीला जिंकली ती म्हणा. वाटणार नक्की नक्की. तू पण मला. अभिलाषा, काय बोलतीये काशी? आई म्हणजे ते मीही चुकले. म्हणजे
म्हणजे मला वाटलं नव्हतं असं काही घडेल म्हणून. खरंच आई मी चुकले. घरच्या वाटण्या करण्यासाठी तुम्ही भावाभावांमध्ये भांडणं लावलीत. या मागचं डोकं तुमच्या दोघींचं नक्कीच नाही. बोल अभिलाषा, हा? कोण आहे या सगळ्या मागे? बोल. कोण आहे याच्या मागे? बोल बोल. आले आले. अभ्या आवाज द्यालाय मला. येते मी. शकुंतला, ते थांबा. जरा संस्काराच्या गोष्टी ऐकायच्या तुमच्याकडून. नको. आबे बोलवायला येते मी. प्रथमेश, ऋषी, लक्षात आलं की नाही तुमच्या काय चाललं होतं ते? चला उद्या बोलूया आपण याच्याबद्दल. आई, आपण विघ्नेशला डॉक्टरांकडे नेऊ का? अरे ते काय सगळं. कशासाठी? आई, अगं कशासाठी काय नशेत बघ ना, किती बरळतोय तो. मी तू अरे वा, खूपच काळजी वाटायला लागली तुम्हाला एकमेकांची एका क्षणात. हे प्रेमाचं नाटक ताबडतोब बंद करा. आई, कोणीतरी आपल्या माणसाच्या विरुद्ध कान भरवतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. ते काय नाही, बास झालंय सगळं. आपल्या वाटण्या घ्या आणि मोकळे व्हा सगळेजण. सासूबाई नमो नमः.